नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. मागील व्हिडिओवर कमेंट करणाऱ्या टॉप प्रेक्षकांमधून आजची निवड झाली आहे. वसावे वैष्णवी सावंतकुमार जळखे नंदुरबार, भिका पिंजारी, संदीप सूर्यवंशी तळोदा, विनायक वसावे खैरवे नवापूर, शिरीष लक्ष्मण गावित चिंचपाडा, सरोज माहेश्वरी नाशिक यांची निवड करण्यात आली आहे. अभिनंदन. तुम्हीही तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नावही घेतलं जाईल. शिरपूर तालुक्यातील टेटवापाणी वनविभागाच्या परिसरातील जमिनीवर बेकायदेशीरपणे गांजाची शेती करणाऱ्या दोघांवर शिरपूर तालुका पोलिसांनी धडक कारवाई करून 24 लाख रुपये किमतीचा 480 किलो गांजा जप्त केला. ही कारवाई दिनांक 13 ऑगस्ट रोजी रात्री करण्यात आली. अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम वेटली बारपाडा, पिंपळटेंबापाडा व सेनकीपाडा येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज 2 किलोमीटर चिखलमय रस्त्याची वाट तुडवावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेश, दप्तर व पुस्तके चिखलापासून वाचवत शाळेपर्यंत पोहोचावे लागत असून या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिन समारंभाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान सन्मान राखला जावा आणि त्याची विटंबना अवमान होऊ नये. राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर करण्यास पूर्णपणे बंदी असून प्लास्टिक ध्वज विक्री किंवा वापर करणाऱ्यांवर ध्वज संहितेनुसार थेट फौजदारी दाखल करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी दिला आहे. कथित ऑडिओ क्लिपच्या प्रकरणातून दाखल झालेल्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेले भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही पक्षांकडून करण्यात आलेला युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी 17 ऑगस्टची तारीख निश्चित केली आहे. राज्यभरात खासगी वाहनांवर पोलीस नाव लिहून गैरवापर केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. अप्पर पोलीस महासंचालकांनी सर्व पोलीस आयुक्तांना अशा वाहनांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाईचे निर्देश दिले आहेत. तळोदा तालुक्यातील सोमावल प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. गुरुवारी दिनांक 12 ऑगस्ट झालेल्या शिबिरात 22 पुरुषांची शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन सोमावल गावच्या सरपंच मीनाक्षी वळवी यांनी केले. याप्रसंगी उपस्थित पुरुषांना आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मणिलाल शेलटे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनात हे पुरुष नसबंदी शिबिर घेण्यात आले. उपस्थित पुरुषांवर डॉक्टर संतोष परमार यांनी शस्त्रक्रिया केल्या. नंदुरबार जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदान केंद्रांतर्गत मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणासाठी जिल्ह्यात 5 नवीन मतदान केंद्रे आणि 2 केंद्रांचे विलिनीकरण प्रस्तावित आहे. दुर्गम भागातील मतदारांना सोयीचे व्हावे व घरापासून जवळच मतदान केंद्र असावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय 1 ऑक्टोबर 2026च्या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली असून 17 ऑगस्टपर्यंत BLO घरोघरी भेट देणार आहेत. आंतरराष्ट्रीय युवा दिन 2026 निमित्त जिजामाता शैक्षणिक संस्था संचालित जिजामाता औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय नंदुरबार तसेच महाराष्ट्र एड्स प्रतिबंध संस्था मुंबई व महाविद्यालयीन अंतर्गत गुणवत्ता सेल रेड रिबन क्लबच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी HIV एड्स जनजागृती रॅली काढून समाजात जनजागृती केली. देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व्हॉलंटरी महिला मंडळ शाळा, लाडकोरबाई माध्यमिक शाळा व विद्यार्थी परिषदेच्या वतीने शहादा शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना अभिवादन करण्यासाठी काढण्यात आलेल्या या रॅलीने शहरात देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले. अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील खडकापाणी येथील पाटील पाड्यावर गेल्या 15 दिवसांपासून वीज पुरवठा बंद आहे. पाड्याला वीज पुरवठा करणारे 25 केव्हीचे विद्युत रोहित्र अधिक भारामुळे जळाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. रोहित्र जळून 15 दिवसांचा कालावधी उलटूनही नवीन रोहित्र बसविण्यात न आल्याने पाड्यावरील नागरिकांना अंधारातच दिवस काढावे लागत आहेत. रोहित्र तातडीने बदलून वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आनंद उत्सवात सर्वांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवून या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांचा 15 ऑगस्ट 2026 रोजी वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेली मॅरेथॉन स्पर्धा माजी खासदार डॉक्टर हिना गावित व भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडली. दोंडाईचा शहरातील जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून आरोपींपर्यंत पोहोचत गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करणाऱ्या दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पुन्हा एकदा आपल्या तपास कौशल्याची दमदार छाप उमटवली आहे. पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पथकाने विविध दिशांनी तपासाची चक्रे फिरवत जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात? तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा. निवड झालेल्या प्रेक्षकांचं नाव आणि गाव पुढील व्हिडिओमध्ये घेतलं जाईल. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.